इस्रायलने कुठेही लष्करी हल्ला केला की त्यामागे मोसादचा हात असतोच। शुक्रवारी झालेल्या हल्ल्यामागे देखील मोसादची तयारी होती। गेल्या 3-4 महिन्यांपासून इस्रायल इराणच्या अणु कार्यक्रमाविषयी जाहीर इशारे देखील देत होता आणि अखेर शुक्रवारी इस्रायलने पूर्ण तयारीने हल्ला चढवला। हा फोटो नीट बघा। प्रत्येक इमारतीतील एकाच घरात इस्रायलच्या विमानांनी हल्ला केला। इमारतीतील एक विशिष्ट घर इस्रायलने टार्गेट केलंय। हल्ला करण्याची ही पद्धत इस्रायलची स्पेशल स्टाईल आहे। ज्या इस्माला संपवायचं त्या इस्मावर असा हल्ला होतो की त्याला वाचण्याची संधीच मिळत नाही। गेली अनेक वर्षे इस्रायल याच पद्धतीने त्यांच्या शत्रूला संपवतोय आणि त्यामागे असते इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तहेर संस्था मोसाद। इराणवर शुक्रवारी पहाटेचे हल्ले झाले तेही अगदी अचूक होते। ज्यांना संपवायचंय ते आपल्या घराच्या सुरक्षित भिंतीच्या आड गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला झालाय। For years, the Iranian regime has called for the destruction of the state of Israel. इराणी सत्ताधीशांनी इस्रायलचं अस्तित्व संपवण्याचा डाव आखलाय। गेल्या काही महिन्यात गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार इराणने अतिशय संहारक अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने वेगाने पावलं टाकलेत। इराणच्या या कार्यक्रमाचा संपूर्ण जगाला धोका आहे। आज सकाळी इस्रायली लष्कराने इराणचा अणु कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने अचूक आणि घातक हल्ले केलेत। आमच्याकडे कोणताही पर्याय नाही। आम्ही आमच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्याविरुद्ध लढतो। इराणी सत्ताधाऱ्यांच्या हाती अणुबॉम्ब लागणं हे आम्हाला परवडणार नाही। To Israel and the entire world. शुक्रवारी इस्रायलने सुरू केलेल्या ऑपरेशन रायझिंग लायन मागे मोसादची जवळपास 6 महिने ते वर्षभराची तयारी असण्याची शक्यता आहे। मोसादने गेल्या 6 महिन्यात इराणवर बारीक नजर ठेवली। गेल्या 3 महिन्यात इराणने त्यांचा अणु कार्यक्रम वेगाने वाढवल्याची माहिती मोसादच्या गुप्तहेरांनी दिली होती। गेल्या 3 महिन्यात इराणने 15 अणुबॉम्ब आणि हजारो बॅलिस्टिक मिसाइल्स तयार करण्याचा सपाटा लावला होता। मोसादने अण्वस्त्र केंद्रांची ते बनवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या लोकेशनची अचूक माहिती इस्रायली लष्कर आणि वायुसेनेला दिली। 10 पेक्षा जास्त ठिकाणी अचूक हल्ले केले। इस्रायलच्या जवळपास 200 जेट्सनी इराणच्या दिशेने कूच केली आणि इराणच्या अणु कार्यक्रमाचं कंबरडच मोडलं। इस्रायलने या सगळ्या लोकांचा नावानिकाणा शोधून त्यांना शोधून मारलेला आहे। परंतु मुख्य महत्त्वाचं असं आहे की हे ऑपरेशन अजून संपलेलं नाही आहे। हे ऑपरेशन इस्रायल म्हणतं की आम्ही अनेक दिवस चालूच ठेवू जोपर्यंत इराणचं पूर्णपणे जे पोटेन्शियल आहे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचं जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवू। आणि इस्रायलने नेहमीप्रमाणे अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली आहे। इराणला वाटतसुद्धा नव्हतं की अशा प्रकारचा हल्ला होईल। इस्रायलने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचं लक्ष हमासकडे होतं, हिजबुल्लाकडे होतं आणि अचानक त्यांनी आपली डायरेक्शन बदलून आपला हल्ला हा इराणवरती केला। पण तो हल्ला आत्ताच का झाला तर असं मानलं जातं की इराणनी गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांचं जे एनरिच्ड युरेनियम आहे किंवा न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचा त्यांचा जो स्पीड आहे, जो वेग आहे, अत्यंत वाढलेला आहे। त्यामुळे इस्रायलला वाटत होतं की यामुळे आपल्याला प्रचंड मोठा धोका निर्माण होईल, म्हणून त्यांनी हा हल्ला केलेला आहे। इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा सर्वात अद्ययावत आणि कुशल गुप्तचर यंत्रणा आहे, त्याबद्दल जगात कोणाच्या मनात शंका नाही। पण याचा अर्थ असा नाही की शत्रू प्रत्युत्तर देणार नाही। त्यामुळे संघर्ष पेटताच राहणार हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।